क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू भारतात. आता तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरबद्दल तुम्हाला काय वाटतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल मला हे वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार कधीही माझ्यावरून किंवा माझ्या समाजावरून कधी फिटणार नाहीत. आणि असे उपकार आहेत की माझ्या वडिलांनीसुद्धा असे उपकार केले नाहीत, तसे माझे बाबासाहेबांचे आमच्यावर उपकार आहेत. देशासाठी बाबासाहेबांनी काय केलं? देशासाठी बाबासाहेबांनी एवढं केलं की ते आम्ही हे त्याचा विचारही करू शकत नाही की एवढंच बाबासाहेबांनी केलं आहे आमच्यासाठी. अस्पृश्यतेसाठी तर आम्हाला 14 तळ्याचं पाणी टाकायला दिलं. राम मंदिरामध्ये आम्हाला जायला अलाव नव्हता, आम्हाला जायला त्यांनी आम्हाला मार्ग दाखवला. आणि बाबासाहेबांनी जे एवढं केलं उपकार आमच्यावर ते आम्ही कधीही विसरू शकत नाही. इतकं त्यांच्या आमच्यावर ऋणी. जे बाबासाहेब जन्माला आले आणि आम्हाला सार्थक केले, आम्ही त्यांचे कोटी 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 प्रणाम आहे. जय भीम, जय भारत, जय महाराज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलायचं झालं तर एक असं व्यक्तिमत्व जे काळाच्या खूप पुढच्या विचारांचे होते. त्यांचं बघायला गेलं तर मॉडर्न इंडियाचे तुम्ही म्हणू शकता की आधुनिक भारताचे जनक म्हणलं तरी काय हरकत नाही. यावेळेला त्यांची विचारसरणी जर पाहायची गेली तर जो व्यक्ती ज्यांना इंग्लंडमध्ये ग्रेज इनमध्ये त्यांनी शिकत असताना जर्मनीच्या कॉलेजमध्ये त्यांनी अप्लाय केलं होतं ॲडमिशनसाठी. ज्यावेळेला आपल्याला इथे एक सोलापूर शहरामध्ये जर एका कॉलेजमध्ये दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करायचं झालं तर आपल्याला गोंधळ होतो की आपण कसं करणार. तर ते त्यांची वैचारिक विचारसरणी होती की जे ते काळाच्या पुढचे होते विचार करणार. आणि जर राहिलं की बाबा आपण एक त्यांच्यामध्ये हा भ्रंश आहे की बाबा संभ्रम असा आहे की ते फक्त दलितांसाठीच त्यांनी काम केलं. तर त्यांचे विचार जर आपण बघितले तर मग हिंदू कोड बिल असू द्या किंवा आधुनिक भारताचं संविधान याचा आपण म्हणतो की. आणि असा पण भ्रम आहे की बाबा कॉपी पेस्ट आहे हे वगैरे, पण समता समानता बंधुता जी रशियाने तत्त्व दिली, वॉल्टेर आणि रुसोने जी समाजाला तत्त्व दिली ती बाबासाहेबांनी लोकशाहीत अंगी काढली. अब्राहम लिंकनचं वाक्य की फॉर द पीपल बाय द पीपल. पण बाबासाहेब हे असं म्हणतात की लोकशाही तेव्हा चांगली ठरू शकते ज्यावेळेला ते लोकशाही अंमलात आणणारे लोक त्याचा वापर योग्यरीतीने करू शकतात. मग कुठेतरी हे गरजेचं आहे की बाबासाहेबांचे हे पण विचार जनमानसात पोहोचणे गरजेचं आहे की बाबासाहेब केवळ दलितांसाठीच होते किंवा फक्त एका विशिष्ट समाजासाठीच त्यांनी काम केलं हे विचार गरजेचं नाही. की बाबा ते देशाचे होते, देशाचा एक माणिकखेरा जो आपण म्हणू शकतो की लोकशाहीच्या मुकुटातला एक माणिकखेरा असं एक नेतृत्व बाबासाहेबांना आपण म्हणू शकतो. बाकी ओव्हरऑल जयंतीसाठी एवढंच मिळेल की विचार किंवा आचार फक्त आचरणात आणा. बाकी कुठले व्यक्तीबद्दल आपण ज्यावेळेला आचरण करतो तर कुठेतरी ऑड असतं. मग विचारांचे मतभेद असू द्या पण एखाद्या व्यक्तीला तुम्ही त्या अशा एका चौकटीत अडकवून बघू नका. बाबासाहेबांचे विचार बाबासाहेबांचे चरित्र इतकं अफाट आहे ना, तर तुम्ही त्याच्यावर जर तुम्ही बघायला गेला तर जेवढं तुम्ही आज जाताल तेवढं तुम्ही त्यांच्या प्रेमात पडाल किंवा असंही व्यक्तिमत्व आपल्या भारतात होऊन गेलं. बाकी जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा. जय बाबासाहेबांच्यामुळं आज आम्ही कामाला लागलो, त्यांच्यामुळं आम्हाला हक्क भेटला आज नोकरीचा. आम्हाला नोकरी लागली त्यांच्यामुळं आम्ही इतकं डागडागिने घालून एवढ्या थाटाने फिरतो. त्यांच्यामुळं आज आम्हाला सोन्याचा घास खायला भेटतोय. बाबासाहेबांच्यामुळं आम्हाला मतदानाचा हक्क आहे, आम्हाला स्वतःचा स्वतंत्र हक्क आहे. प्रत्येक गोष्टीला आम्ही स्वतःचं मत मांडू शकतो आज तुमच्याबरोबर, ते पण त्यांच्यामुळं आमच्या बाबासाहेबांमुळेच. बाबासाहेब जन्माला आल्यामुळे आज आमच्या जीवनाचं सोनं झालेलं आहे. त्यांच्या जन्मामुळे आज आमचं खूप चांगलं झालेलं आहे. त्यांना कोटी कोटी प्रणाम. मी तुम्हाला सांगू इच्छितो आज आमच्या सोलापूरमध्ये बाबासाहेबांची खूप मोठ्या प्रमाणात जयंती साजरी केली जाते. अख्ख्या महाराष्ट्राचं नव्हे तर भारतामध्ये सर्वात मोठी जयंती आपल्या सोलापूरमध्ये साजरी केली जाते. तर बाबासाहेबांबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे की आज लोक म्हणतात आज भीम जयंती आहे, पण ती भीम जयंती नसून ती माझ्यासाठी आणि माझ्या पुढील येणाऱ्या पिढींसाठी स्वातंत्र्य दिन आम्ही समजतो. कारण ज्या माणसांमुळं आम्हाला आज स्वातंत्र्य भेटले त्या माणसाचा जन्मदिन आम्ही स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. जर भारताला स्वातंत्र्य दिन भेटला असेल पण आम्हाला वाटतं की आम्हाला स्वातंत्र्य बाबासाहेब आंबेडकर जन्मल्यावरच भेटलेलं आहे. कारण त्यांनी जर नसले असते तर आम्ही नसलो असतो. वी आर बिकॉज ही वॉज. कारण ते होते म्हणून आज आम्ही आहोत. त्यामुळे बाबासाहेबांची जयंती आम्ही आज खूप थाटामाटा साजरी करतो. आज मी माझ्या कुटुंबासोबत आलो आहे त्यांची आज जयंती साजरी करायला. तर आज मी माझ्या वतीनं मी सचिन इंगळे सोलापूरचा मिलिंदनगरचा एक रहिवासी आज सर्व सोलापूरकरांना भीम जयंतीच्या शुभेच्छा देतो आपल्या माध्यमातून. जय भीम, जय संविधान. जय भीम, नमो बुद्धाय. ज्या महान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे स्त्री म्हणून जगण्याचा अधिकार जे आम्हाला दिला आहे बाबासाहेबांनी, त्या महामानवाच्या आज जयंतीनिमित्त आज सांगू इच्छिते की बाबासाहेबांनी जे शिक्षण घेतलं आहे ते
सर्वांना माहीतच आहे की कशा प्रकारे शिक्षण घेतलं आहे, काय त्यांचा संघर्ष होता. आज जगणं जे आहे ते भीमामुळे आहे. त्यांना कोटी कोटी नमन. जय भीम.